महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून बुद्ध धम्म संस्कार संस्था कासारवडवली यांच्या वतीने महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी नाश्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सकाळपासून हे आयोजन या ठिकाणी यांच्या वतीने करण्यात येतं। काही महिला पदाधिकारी आपल्या सोबत आहे। कशा प्रकारचं नियोजन त्यांच्याकडून या ठिकाणी करण्यात येतं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। जय भीम। जय भीम। तुमचं नाव सांगा सर। चंद्रभागा मच्छिंद्र तिगोटे, बुद्ध धम्म संस्कार संस्था कासारवडवली ठाणे। आम्ही नियमित बरेचसे कार्यक्रम आयोजित करतो। त्या कार्यक्रमामधून महापरिवार निर्माण दिनाच्या निमित्त आम्ही वडापाव वाटप केलेले आहेत आणि असे अनेक कार्यक्रम आम्ही घेत असतो। वर्षावास म्हणा, प्रत्येक नियोजन करून आम्ही कार्यक्रम करत असतो। महिलांनी खूपच आमची जी संस्था जी आहे ती खूपच कार्यरत आहे। त्यामुळे कसं प्रत्येक कार्यक्रम नियोजनपूर्वक करत असतो। किती महिला भगिनी या आपल्या मंडळामध्ये? तरी 100-200च्या वर आहे। 100 महिलांकडून या ठिकाणी बघितलं आपण की महापरिनिर्वाण दिनाचं नियोजन या ठिकाणी केलं जातं आणि जे लाखो अनुयायी महाराष्ट्रातून येतात त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था या संस्थेतर्फे करण्यात येते आणि खूप सुंदर असं नियोजन आपल्याला या ठिकाणी या संस्थेमार्फत केल्याचं पाहावयास मिळतं। जनता दरबारशी बोलल्याबद्दल आपले आभार। थँक्यू। आपल्या सोबत या ठिकाणी महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारचं नियोजन या दिवसाचा यांच्याकडून करण्यात येते। जय भीम। जय भीम। 6 डिसेंबरच्या महानिर्वाण दिनानिमित्त आम्ही महिला सर्व मिळून वडापावचं वाटप करत असतो। सर्व भारतीय, बरेचसे भारतीय दादरला भेट द्यायला येत असतात। त्या निमित्ताने आम्ही त्यांना एक दान म्हणून वडापावचं गेल्या 3-5 वर्षापासून आम्ही हे दान करत आहोत सर्व महिलांमध्ये। या व्यतिरिक्त काही संस्थेकडून उपक्रम करण्यात येतात। आमची संस्था गेली 15-20 वर्ष झालेली आहे, तर बरेचसे उपक्रम करत आहेत। आमच्या संस्थेचं नाव आहे बुद्ध धम्म संस्कार संस्था, वडवली इथे आहे आणि आम्ही 14 एप्रिल आपला वर्षवास, बुद्ध पौर्णिमा आणि महापरिनिर्वाण निमित्त वडा वाटप करत असतो। आमच्या संस्थेचे इथे सगळे पदाधिकारी आलेले आहेत, पुरुष मंडळी आणि महिला पण। तर त्यांच्या हस्ते सगळ्यांकडनं जवळपास 2500 असा वडा वाटप आम्ही इथे केलेला आहे, जेणेकरून आपल्या म्हणजे इथे येणारे जे अनुयायी आहेत बाबासाहेबांना वंदन करायला, इथे अभिवादन करायला येत आहेत, तर त्यांना त्यांची गैरसोय होऊ नको म्हणून आमच्या संस्थे मार्फत आम्ही त्यांना छोटस एक दान म्हणून आम्ही वडा वाटप इथे करत असतो। जय भीम। या ठिकाणी तुम्ही जे आता बाबासाहेबांनी जे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा जो मूलमंत्र दिलेला आहे, बाबासाहेबांचं सगळ्यात जास्त भर शिक्षणावरती होतं आणि महिला घरामध्ये असतात त्या मुलांचं, बाळांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कशा प्रकारचं शिक्षणाचं नियोजन आपल्या संस्थेच्या मार्फत काही अशा शिक्षणाचे वर्ग किंवा नियोजन केलं जातं? तर आता जसं तुम्ही बोललेले आहेत, तर आमच्या विहार आहे डोंगरीपाड्याला, तर तिथे आम्ही प्रत्येक पौर्णिमेला पूजा ठेवत असतो। तर त्या माध्यमातून आम्ही वेगवेगळे स्पीकर तिथे बोलवत असतो आणि मुलांना वाटेल म्हणजे मुलं आहे आणि बाकीचे फॅमिली मेंबर्स त्यांना आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना शिक्षणाविषयी ज्ञान द्यायला सांगत असतो। आता मध्यंतरी बुद्ध पौर्णिमेला आम्ही शैक्षणिक साहित्य आम्ही आदिवासी पाड्याला आम्ही त्याचं वाटप केलेलं आहे। ते वेगवेगळे उपक्रम राबवत असतो। जसं पूर्ण वर्षभरात आमचे ते वेगवेगळे उपक्रम चालू असतात। कधी आम्ही आणि पूरग्रस्तांना असते मदत, किंवा आदिवासी पाड्यांमध्ये जे मुलं आहेत त्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप असतं। 12 महिन्याच्या 12 पौर्णिमा असतात। असे आमचे उपक्रम 12 महिने पण सुरू असतात। जय भीम।